मार्क्स हे एक प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि क्रांतिकारी विचारवंत होते. ते समाजवाद आणि साम्यवादाच्या तत्त्वज्ञानाचे जनक मानले जातात. त्यांच्या विचारांची जगभरातील अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींवर मोठा प्रभाव टाकला आहे. कार्ल मार्क्स यांचा 14 मार्च लंडन येथे 1883 रोजी जन्म झाला. मार्क्स यांना हायगेट स्मशानभूमी लंडन येथे दफन करण्यात आले. त्यांच्या समाधीवर वर्कर्स ऑफ ऑल लँड्स युनाइट, सर्व देशातील कामगारांनो एक व्हा, असे प्रसिद्ध घोषवाक्य कोरले आहे. ही प्रेरणा घेऊन जगभर कामगार चळवळीला गती प्राप्त झाली. मार्क्स यांनी द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1848 आणि दास कॅपिटल 1867 यांसारखी महत्त्वाची ग्रंथरचना केली. त्यांच्या विचारांवर आधारित मार्क्सवाद या विचारसरणीने अनेक क्रांतींना आणि कामगार चळवळींना प्रेरणा दिली, अशा शब्दात माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी अभिवादन केले. शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे कॉम्रेड विजय हरसुरे आणि कॉम्रेड अनिल वासम यांच्या हस्ते कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हटले, कार्ल मार्क्स यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचारांनी रशियन क्रांती, चीनमधील समाजवादी चळवळ आणि जगभरातील डाव्या विचारसरणीच्या चळवळींवर मोठा प्रभाव पाडला. आजही त्यांचे विचार अर्थशास्त्र, राजकारण आणि समाजशास्त्राच्या अभ्यासात महत्त्वाचे मानले जातात. यावेळी पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड दीपक निकंबे, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्ल्याळ, पांडुरंग म्हेत्रे, तबस्सुम शेख, अभिजित निकंबे, प्रकाश कुऱ्हाडकर, शिवा श्रीराम, युसुफ शेख, ओंकार संजीव, मल्लिकार्जुन बेलियार यांची उपस्थिती होती. या जगामध्ये गरीब आणि श्रीमंती गरीब प्रश्न करण्यासाठी एक आपल्याला आर्थिक, सामाजिक, सर्वतोपरी जी एकतेची गरज होती आणि त्यांनी जगाला दाखवून दिले. आणि तेव्हापासून जगामध्ये वर्ग संघर्षाची लढाई झाली असे कॉम्रेड कार्ल मार्क्स यांना आपण अभिवादन करण्यापूर्वी मी आपल्या पक्षाचे राज्य सदस्य कॉम्रेड शेख सर यांना विनंती करतो. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनर कठड्याला धडकून कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी 15 मार्चला सकाळी 6च्या दरम्यान मदनवाडी चौकात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर चालक श्रवणकुमार यादव हा सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघाला होता. मदनवाडी चौकात आला असता चालक श्रवणकुमार यादव याचा पुलावरून 20 ते 25 फूट सेवा रस्त्यावरती कंटेनर पडला. तेथे नागरिकांनी चालक श्रवणकुमार यादव याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिक तपास भिगवण पोलीस करत आहेत. एक भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. गुजरातच्या वडोदऱ्यातील करेलीबाग परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत तिघांना चिरडले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी: वडोदऱ्यातील करेलीबाग हा गजबजलेला परिसर आहे. या भागात एका काळ्या रंगाच्या भरधाव कारने 3 दुचाकींना चिरडले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हेमालीबेन पटेल असे या महिलेचे नाव असून जैनी वय 12, निशाबेन वय 35 आणि एक 10 वर्षांचा मुलगा आणि आणखी एक 40 वर्षांची व्यक्ती जखमी झाली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की गाडीमधील एअर बॅग्सही उघडल्या आणि कारचाही चक्काचूर झाला. ही गाडी प्रांशु चौहान याच्या मालकीची असून अपघातावेळी त्याचा मित्र रक्षित चौरसिया गाडी चालवत होता.
रक्षित हा मध्य प्रदेशचा असून तो वडोदरा येथील MS विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करतो. अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. तब्बल 100च्या स्पीडने गाडी चालवत त्याने समोर येणाऱ्या 3 बाईक चिरडल्या. संतापजनक बाब म्हणजे अपघातानंतर चालकाच्या शेजारी बसलेला प्रांशू माझी चूक नाही, तो गाडी चालवत होता असे म्हणत निघून गेला. तर गाडी चालवणारा तरुण रक्षित जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने गाडीला एक फेरी मारली आणि अनदर राऊंड निकिता असे ओरडू लागला. दरम्यान पोलिसांनी कार चालक रक्षितला अटक केली आहे, तर त्याचा मित्र प्रांशूचा शोध सुरू आहे. राज्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात माहेरी आलेल्या महिलेचे 2 महिन्यांचे बाळ आजारी पडले. उलट्या आणि अति रडण्यामुळे ते निपचित पडले होते. काहीच हालचाल करत नव्हते. धडगाव तालुक्यातील सूर्यफूल येथे राहणाऱ्या मीनाबाई सचिन पावरा या होळीनिमित्त तेलखेडी येथे आल्या होत्या. मात्र तिचे 2 महिन्यांचे बाळ दूध पित नव्हते की काहीच हालचाल करत नव्हते. त्यामुळे कुटुंबातील लोक खूप घाबरले. बाळ गेल्याचे समजून त्यांनी आक्रोश सुरू केला. मात्र कुटुंबातील काही व्यक्तींनी ऐनवेळेस डॉक्टर गणेश तडवी यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तेथे येऊन बाळाची तपासणी केली. मात्र बाळाची कोणतीही हालचाल होत नव्हती. तर डॉक्टरांनी बाळाच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ हालचाल करत श्वास घ्यायला लागले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. बाळाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला लागले. आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून 2 दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या रूपाने देवदूतच आयुष्यात आला आणि बाळाला नवे जीवन देऊन गेला अशी भावना व्यक्त होत आहे. सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून जीवघेणा आजार असलेला बर्ड फ्लू या रोगाने सोलापूर शहरात शिरकाव केलेला आहे. त्यामुळे कोंबडीचे मांस जे लोक खातात त्यांनी सावध राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. शहरातील छत्रपती संभाजी तलाव या परिसरात कावळे आणि बगळा घार हे पक्षी अचानक मृत्युमुखी पडले. सुमारे 100 कावळे या परिसरात मरण पावल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता त्यांचा अहवाल बर्ड फ्लू या रोगाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने या परिसरातील 10 किलोमीटरच्या परिसरात सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या असून 10 किलोमीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. छावा हा चित्रपट सोलापूरसह अन्य भागात 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून कमाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम मोडत आहे. सलग 5व्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. विकी कौशलचा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे विक्रम करत आहे. या चित्रपटाने 23व्या दिवशी 16.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर आता 24व्या दिवसाची ही कमाई समोर आली आहे. 24व्या दिवशी 11.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. छावाने रिलीजच्या 29व्या दिवशी 559.43 कोटी रुपये कमवले आहेत. यामध्ये चित्रपटाने हिंदीमध्ये 534.2 कोटी आणि तेलुगूमध्ये छावाने 12.55 कोटी कमावले आहेत. छावा चित्रपटाने आतापर्यंत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. आता छावाने गदर 2 चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. गदर चित्रपटाने लाईफटाईम एकूण कलेक्शन 525.7 कोटी इतके आहे. यासोबतच हा छावा चित्रपट आता भारतातील सर्वाधिक कमाई करणारा 10वा चित्रपट बनला आहे. महिलांनी स्वतःचे नाव कसे लिहावे या संदर्भात महाराष्ट्र सरकार लवकरच नवा शासन निर्णय काढण्याच्या तयारीत आहे. 2024 पासून शासकीय कागदपत्रांमध्ये नावासोबत आईचे नाव बंधनकारक करण्यात आले. मात्र महिलांना त्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे नाव लिहिताना अधिक स्पष्टता मिळावी अशी मागणी आमदार सना मलिक यांनी विधानसभेत केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लवकरच शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत महिलांनी आपल्या नावासोबत आधी वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव लिहिण्याची पद्धत होती. लग्नानंतर काही जणांनी पतीचे नाव लावले तर काहींनी केवळ आडनाव बदलले. मात्र सरकारने 2024 मध्ये नवीन नियम लागू करत महिलांना त्यांच्या नावानंतर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले. त्यामुळे अनेक महिलांना आपल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये नाव कसे लिहावे याचा प्रश्न निर्माण झाला. आमदार सना मलिक यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडताना स्वतःचा अनुभव सांगितला. मी आधी वडिलांचे नाव लावत होते, नंतर लग्नानंतर पतीचे नाव लावले. आता मध्येच आईचे नाव लिहावे लागत आहे. त्यामुळे नावात नेमके काय ठेवायचे असा प्रश्न त्यांनी विचारला. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी विधानसभेत सांगितले की सरकार लवकरच या संदर्भात स्पष्ट शासन निर्णय काढणार आहे. त्यामुळे महिलांना त्यांच्या नावासोबत कोणते नाव लावायचे याबाबत पर्याय मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून नाव लिहिण्याच्या प्रक्रियेत शिथिलता देऊन
महिलांना लग्नानंतरचे किंवा लग्नाआधीचे नाव निवडण्याचा पर्याय दिला जाईल. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात भोयरे गावात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडच्या दिवशी एकमेकांवर दगड फेकून मारण्याची प्रथा आहे. गावातील जगदंबा मंदिराच्या गडावर एक गट तर गडाच्या पायथ्याशी दुसरा गट थांबून एकमेकांवर दगडफेक करतात. मागील 400 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. गावकऱ्यांना दगड लागला तरी काहीही होत नाही अशी भावना जखमींना देवीच्या मंदिरात बसवून भंडारा लावला जातो. या दगडफेकीत आजपर्यंत एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. धुळवडीच्या दिवशी दिवसभर गावातील तरुण दगडगोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकांवर हल्लाबोल करून धुळवड साजरी करतात. जगदंबा देवीच्या पायऱ्यांवर जेवढे जास्त रक्त सांडते त्यावर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिका आवारातील त्यांच्या अर्धपुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेवक विनोद भोसले, बसवराज मेत्रे, सुमन जाधव, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, परशुराम सतारेवाले, विवेक खन्ना, संजय गायकवाड, शोभा बुबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, मुमताज शेख, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, राजेश जंपले, नागनाथ छावणे, मोहसिन फुलारी, शिवाजी साळुंखे, आकाश वाघमारे, सचिन सुरवसे, सचिन कांबळे, सानिया पठाण, अभिलाष अच्चुगटला, सोमनाथ वटकर आदी उपस्थित होते.